नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 26 सप्टेंबर 2021 या दिवशी महाराष्ट्र सेटचा पेपर फर्स्ट याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याची जी काही ॲन्सर आहेत ते काय क्वेश्चनचे ॲन्सर आपण पाहणार आहोत. चला या वेळ न घालवता आपण ॲन्सर पाहूया. बारा वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळांचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? मित्रांनो, मिनिट काटा 1 मिनिटानं जर पुढे गेला तर 6 डिग्री करतो. तसं तर तास काटा 1 मिनिट जर पुढे गेला तो बी 6 डिग्रीज कंप्लीट करतो. पण जेव्हा मिनिट काटा 6 मिनिटं पुढे गेल्यास तास काटा कितीने पुढे ढकलेल ह्याचं नॉलेज पाहिजे आपल्याला. ठीक आहे. 12 वाजल्यानंतर आपली माहीत आहे की तास काटा 1 वर असेल आणि मिनिट काटा 5 मिनिटानंतर आणि 6 मिनिटा अगोदर एकावर एक एकत्र येतील. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. पुढचा क्वेश्चन घेऊ. एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25 ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात किती फरक पडला? सोपं उत्तर आहे याचं. आता मूळ किंमत किती होती पुस्तकाची? 100 रुपये. मूळ किंमत किती होती पुस्तकाची? 100 रुपये. 100 रुपये किंमत असताना खप किती झाला? खप झाला आपला 100. मग 100 रुपये किंमत असताना त्याची खप 100% जर झाली तेव्हा त्याची मिळकत किती होती? तर 100 गुणिले 100 किती झाले? 10,000. ठीक आहे. नंतर त्याची पुस्तकाची किंमत 20 न कमी केली म्हणजे आता पुस्तकाची किंमत किती झाली? 80. खप कितनं वाढला? 25 न म्हणजे 125 खप झाला त्याचा. मग त्याची मिळकत किती झाली? 80 गुणिले 125. ह्याचा दोघाचा गुणाकार किती झाला? दोघाचाही गुणाकार 10,000 झाला. मग पहिल्या मिळकतीत आणि दुसऱ्या मिळकतीत फरक कितीचा आहे? 0. तर तुमचं ॲन्सर किती असेल? मग ॲन्सर असेल तुमचं 0. ऑप्शन डी. पुढचं क्वेश्चन घेऊ. पुढचा क्वेश्चन काय? एक वस्तू 2,120 रुपयांनी विकल्याने मिळणारा शेकडा नफा तीच वस्तू 1,480 रुपयांनी विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर तो वस्तू किती किमती विकल्यास 20% नफा होईल? अगदी सोपं आहे. ठीक आहे. समजा त्या वस्तूची ओरिजिनल किंमत आपण एक्स मानू. एक्स सुरुवातीला 2,120 रुपयाने विकल्यास काय होणार आहे? नफा. 2,120 मायनस एक्स इज इक्वल टू काय असेल? नफा. नंतर तीच वस्तू
1480 रुपयांनी विकल्यास होणारा तोटा म्हणजे x मायनस 1480 होणारा तोटा हे कसे आहेत? समान आहेत. दोघं समान आहेत म्हणजे काय होईल मग 2120 मायनस x इज इक्वल टू x मायनस 1480 म्हणजे इक्वेशन कसं बनल मग ते 2120 मायनस x इज इक्वल टू काय होईल मग x मायनस 1480 तर काय होईल मग इक्वल टू x लेफ्ट साईडचं मायनस x राईट साईडला प्लस होईल x प्लस x 2x होईल राईट साईडचं 1480 लेफ्ट साईडला गेल्यावर डाव्या बाजूला गेल्यावर प्लसमध्ये जाईल म्हणजे 2220 प्लस 1480 इज इक्वल टू 2x तर या दोघांची बेरीज किती होईल मग 0ला 0 10 6 3600 रुपये होईल. ठीक आहे 3600 इज इक्वल टू 2x 3600 इज इक्वल टू 2x तर x इज इक्वल टू किती असेल मग 3600 भागिले 2 म्हणजे 1800 रुपये ही त्याची मूळ किंमत होती. मग तर ती वस्तू किती किमतीत विकल्यास 20% नफा होईल म्हणजे 20 भागिले 100 इज इक्वल टू 1800 1 1 0 0 गेट कॅन्सल 18 गुणिले 20 18 गुणिले 20 किती होईल मग 360 नफा होईल. त्याची पहिली किंमत किती होती 1800 प्लस 360 किती होतंय मग त्याची मूळ किंमत 1800 प्लस 360 किती येईल मग 2160 तर ह्या प्रश्नाचं आन्सर किती असेल मग 2160 ऑप्शन ए. पुढचा क्वेश्चन घेऊ. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शविणाऱ्या पद्धतीने सोडा. तर ह्याच्यामध्ये पहिलं दिले दारिद्र्य लोकसंख्या नंतर मृत्यू बेरोजगारी आजार तर ह्याच्यामध्ये फर्स्ट येईल लोकसंख्या. ठीक आहे नंतर येईल बेरोजगारी नंतर येईल बेरोजगारी म्हणजे पैसा नाही दारिद्र्य 3 दारिद्र्य आलं म्हणजे आजार समजात लास्ट आहे मृत्यू. तर तुमचा ऑप्शन कसा असेल मग लोकसंख्या 2 4 दारिद्र्य 1 आजार 5 आणि मृत्यू 3 तो तुमचा ऑप्शन नंबर बी असेल. नंतर प्रश्न आहे जर एका संकेताच्या आधारे QTXL चे रूपांतर OPTG असे होत असेल तर त्याच संकेताच्या आधारे GKNS चे रूपांतर काय असेल. मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे की हे जे क्वेश्चन्स आहे ह्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो कारण का ह्याने जी सिक्वेन्स दिलेली आहे त्या सिक्वेन्सनुसार जर आपण विचार करून जर ॲन्सर काढलं तर ॲन्सर दुसरंच येतं ते ॲन्सर ऑप्शनमध्ये येत नाही. चला तर पाहूया आपण. ठीक आहे आता QTXL हे कसं लिहायचं त्यांना OPTG. ठीक आहे म्हणजे तुम्ही ABCDEFGH XYZ पर्यंत लिहून पहा. ठीक आहे तुम्हाला सिक्वेन्स लक्षात येईल. ठीक आहे आता OPQ ओच्या नंतर Q येतं किंवा Qच्या दोन साईड बाजूला O येतं म्हणजे दोनचा फरक आहे. आता Tचं पाहू PQ
PQRST ह्याच्यामध्ये 4चा फरक आहे. आता एक्स आणि टी मध्ये बघू. PQRST UVWX ह्याच्यामध्ये बी 4चा फरक आहे. एल जी मध्ये बघू आपण. एल आणि जी मध्ये 5चा फरक आहे. तसंच मग आपण GKNS चा जर आपण अभ्यास केला, ठीक आहे, GKNS, तर जीच्या अगोदर 2 जागा अगोदर कोणची येईल मग? ABCDEFG ई येतं. ओके, ईला ई. नंतर 4चा डिफरन्स आहे. ठीक आहे. केच्या अगोदर 4थ्या स्थानी कोणचा लेटर आहे हे पहा. 4थ्या स्थानी, ठीक आहे, ABCDEFGHIJK. ABCDEFGH. 4थ्या स्थानी म्हणतो मी. 4थ्या स्थानी लक्षात घ्या. 4थ्या स्थानी. काय येतं इथं लक्षात घ्या? जी. जी येतं जी. तशी सिक्वेन्स जर आपण एक्स पाहिलं तर इथं जे येतंय आणि नंतर एन येते, आणि ते ह्या ऑप्शनमध्ये नाही. इथं आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो MS सेटवर. ठीक आहे. त्यांना द्यायची असेल सिक्वेन्स त्यांना 2 3 4 5, आणि त्या सिक्वेन्सनुसार ह्याने इथं ऑप्शन दिलेलं आहे. ऑप्शन सी पहा. 2 3 4 5 नुसार त्यांना ऑप्शन सी दिलेला आहे. ठीक आहे. मग ह्या सिक्वेन्सनुसार जे ॲन्सर यायला पाहिजे ते ॲन्सर EGJN हे ऑप्शन ह्या ॲन्सरमध्ये नाही आहे. ठीक आहे. तर हे ज्यावर आपण ॲन्सर की आल्यावर उत्तर पाहू. तसं ती त्यांच्या ॲन्सर कीमध्ये कोणचं ऑप्शन असेल हे मला माहीत आहे, ते म्हणजे सी. पण सी हे उत्तर येत नाही त्यांच्या सिक्वेन्सनुसार. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 10. खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पांमधील संबंध बरोबर दाखवितो? वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया, माता. ठीक आहे. तर ऑप्शन बी मध्ये दिसतंय, कारण हे स्त्रिया आहेत. ठीक आहे, ही स्त्रिया आहेत. ठीक आहे. आता त्यामध्ये सर्वच माता स्त्रिया तर असणारच, थोडीच पुरुष माता होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये हे माताचं सर्कल येणार. आणि हे खेळाडू ह्या साईडला, कारण का पुरुष बी खेळाडू असू शकतात, मुलीसुद्धा खेळाडू असू शकतात. ठीक आहे. पण स्त्रिया, त्यातले काही स्त्रिया खेळाडू आहेत. माता बी खेळाडू असू शकतात. आता मेरी कॉम 2 मुलींची आई आहे, ते बी ऑलिम्पिकमध्ये खेळते अजूनसुद्धा. मग माता बी स्त्री बी आहे आणि खेळाडू बी आहे. म्हणून इथं ऑप्शन तुमचा काय येईल? ॲन्सर बरोबर बी येईल. पुढचा तक्ता व्यवस्थित पहा. अनुत्तीर्ण आणि उत्तीर्ण यांचे कॉलम दिलेले आहेत. 2012, 2013, 2014 आणि 2015 याचा टेबल नीट व्यवस्थित पहा. आता क्वेश्चन पाहू आपण. कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर आपण पाहू इकडं. उत्तीर्ण किती झालेत? ठीक आहे, 2012 मध्ये बघू. उत्तीर्ण किती झाले? तर 200. 2012 मध्ये 200 उत्तीर्ण झालेत. ठीक आहे.
टोटल विद्यार्थी किती बसले होते त्यांच्यामध्ये? 500 गुणिले 100, इथं 40% येईल. 2012चं 40% येईल. ठीक आहे, 40% म्हणजे खूप कमी झाले. 2013चं पाहू आपण. विद्यार्थी पास किती झाले? 400. टोटल विद्यार्थी किती आहेत? 700 गुणिले 100, 0 0 0 7 1 7, 7 5 35, ओली 5, 7 चुकून 7 8 7 चुकून 42, 7 7 49, म्हणजे 57%. 2013मध्ये 57%, 2012मध्ये 40%. बरं, ठीक आहे. पुढचा पाहू आपण. 2014मध्ये विद्यार्थी पास किती झाले? ते 500. टोटल विद्यार्थी किती आहेत? 700 गुणिले 100. टोटल विद्यार्थी, सॉरी, इथं 800 आहे. 800. मग 7 7 49, 7 8 56, 7 9 63. बरं, ठीक आहे. 7 1 7 1, 7 1 7, किती राहिले? 3 7. सॉरी, 2014मध्ये थोडंसं चुकलं आहे. कॅल्क्युलेशन्स डबल एकदा करू. 2014मध्ये उत्तीर्ण किती झालेत? 500. ओके. टोटल विद्यार्थी किती आहेत? 800 गुणिले 100. 0ला 0 0 0 किती कॅन्सर? ठीक आहे. हां, 8 चुकून 42, सॉरी, 8 चुकून 48, उरले 2, 8 2 16, म्हणजे 62%च्या जवळपास आहे. हे 62% झाले. हे मॅक्झिमम वाटाले. पुढं बघू आपण. 2015मध्ये 700 विद्यार्थी पास. टोटल किती आहेत? 1000 विद्यार्थी आहेत गुणिले 100, 0 0 0 0, हे 0 हे 0 किती कॅन्सल? 70% आहे. म्हणजे 2015ला विद्यार्थी जास्त उत्तीर्ण झाले आहेत बाकीच्या वर्षीपेक्षा. तर तुमचं ॲन्सर काय असेल? मग ॲन्सर आहे तुमचं डी. ॲन्सर काय आहे तुमचं? डी. नेक्स्ट आहे 2012 ते 2015चा सर्व वर्षाच्या एकत्रितरित्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आहे. एकत्रितरित्या म्हणजे आपण बघू ॲन्सर. एकत्रित उत्तीर्ण म्हणते ना, मग सर्व वर्षाची उत्तीर्णाची बेरीज करावी लागेल आपल्याला. 200 + 400 + 500 + 700 किती येते? मग 200 + 400 600, 600 + 500 1100, 1100 + 700 1800. टोटल विद्यार्थी 1800 पास झालेले आहेत. ठीक आहे, टोटल विद्यार्थी 1800 पास झालेले आहेत. कितीपैकी? मग टोटल विद्यार्थी किती बसले होते परीक्षेला? तर आपण पाहू. मग 1800, 500 + 700, 700 आणि 500 किती होतात? 1200. 1200 आणि 800 किती होतात? 2000. 2000 आणि 1000 3000, म्हणजे 1800 भागिले 3000 गुणिले 100. 2 0 हे 2 0 किती कॅन्सल? हे 0 हे 0 कॅन्सल. 3 संग 18. तुमचं ॲन्सर आहे 60. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मग 60. 12चं सी. ठीक आहे, नंतर पाहू. 12 निरीक्षणांचे गणित मध्ये 40 आहे. किमान आणि कमाल निरीक्षण अनुक्रमे 20 आणि
60 आहे. जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणाची गणित मध्य वाढेल, घटेल, बदलणार नाही, अपुऱ्या सामग्रीमुळे काढता येणार नाही. तर ह्या ठिकाणी 12 निरीक्षणाचे गणित मध्ये 40 दिलेलं आहे. किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहे. जर आपण ही किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेली निरीक्षणाची गणिते मध्य बदलणार नाही. ठीक आहे, ॲव्हरेज बदलणार नाही. कारण का, जर आपण टोटल संख्या जर आपण धरली समजा 10, 20, 30, 40, ठीक आहे, 10 + 20 + 30 + 40, एक सरळ सरळ म्हणून भागिले ॲव्हरेज काढायचं आपली 4. ठीक आहे, सर्वांची किती येणार बेरीज? 10 + 20 30, 30 आणि 30 60, 60 + 40 100, 100 भागिले 4 हे त्याचा काय येईल? ॲव्हरेज येईल. म्हणजे किती येईल? 4 2 8, 4 25 25. आता ह्यातला किमान आणि कमाल हे दोन्ही वगळता बाकी घेऊ 20 आणि 30. ठीक आहे, हे वगळली. 20 + 30 किती होतात? 50. 50 भागिले 2 = किती होईल? 25. मध्ये बदलला का? नाही. तर उत्तर काय असेल मग? बदलणार नाही. पुढचा क्वेश्चन घेऊ. हा क्वेश्चन एक्सप्लेन करायला खूप वेळ घेणार आहे. आपण ह्या क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. एक डिटेल मॅथचा व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवण्यात येईल. अर्नेट या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? बरोबर आन्सर आहे 16चं ऑप्शन नंबर डी. पुढचा आहे, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकार बदल घडविण्यात कोणी मदत केली? ऑप्शन आहे नंदन नीलकणी, सॅम पित्रोडा, जी पार्थसारथी, ए राजा. या प्रश्नाचं उत्तर आहे सॅम पित्रोडा. सॅम पित्रोडा. कारण का जी कमिशन बनवली, कमिशनमध्ये हे हेड होते. मग एज्युकेशन्सबद्दल प्लॅनिंग असेल किंवा टेलिकॉममधील जे प्लॅनिंग होते त्यांचे जे मेन हेड होते ते सॅम पित्रोडा होते. पुढीलपैकी कोणती मूलत इन्स्टंट मेसेंजर आहे? आता व्हिडिओ पाहणारा प्रत्येक विद्यार्थी हा स्मार्ट मोबाईल यूज करतो. तर प्रत्येक विद्यार्थ्याला तो फेसबुक यूज करतो, व्हॉट्सअप यूज करतो, इंस्टाग्राम यूज करतो, काही जण ट्विटर बी यूज करतो. पण त्यांना माहीत नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही की इन्स्टंट मेसेंजर कोण आहेत ह्या चारपैकी. कारण का, मॅसेज तर आपण सर्व सोशल मीडियावर पाठवतो. आपण ट्विटरवर पाठवतो, इंस्टाग्रामवर पाठवतो, फेसबुक पाठवतो, व्हॉट्सअप पाठवतो. ठीक आहे, पण इन्स्टंट रिप्लाय आता पर्सनली मला कोणाला तर मॅसेज पाठवायचा आहे. ठीक आहे, तर आपण पर्सनली कोणाला पाठवू शकतो? एका मित्राला पाठवायचं असेल, घरच्याला पाठवायचं असेल प्रायव्हेट, तर आपण व्हॉट्सअपहून पाठवू शकतो. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी फेसबुक मेसेंजर जर असता तर मग ते फेसबुक मेसेंजरसुद्धा इन्स्टंट मेसेंजर आहे. पण इथं फक्त फेसबुक दिले, फेसबुक नाही. ह्याच्यामधून आपण अपलोड करतो व्हिडिओ, फोटो, ते सोशली व्हायरल होतात. ठीक आहे, मग इंस्टाग्राम असेल किंवा ट्विटर असेल, पण व्हॉट्सअप आपण प्रायव्हेट टॉकिंग करू शकतो, बोलू शकतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे? तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहे बालविकास मंत्रालय, पण ह्या प्रश्नाचं उत्तर आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, ऑप्शन डी. ठीक आहे, पुढचं बघू. भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD म्हणजे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, ऑप्शन सी.
पाण्यामध्ये पुढचा क्वेश्चन घेऊ. पाण्यामध्ये ई कोली असणे म्हणजे पाणी ई डॅश डॅशमुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. ई कोली जंतू हो नैसर्गिक आपल्या मानवाच्या पोटामध्ये असतो. मानवाच्या पोटामध्ये असतो. पण काही वेळेला तो काय होतो, ते नैसर्गिकरित्या आहे म्हणजे काही ना काही शरीराला उपयोग बी असतो. पण त्याचं काय होतं, जर अति प्रमाणात आपण जर दूषित पाणी पिलो तर त्याचा काय होतो, तो ई कोली जंतू हा मग काय करतो, जो अतिसार म्हणतो किंवा सारखे सारखे लूज मोशन होणे, ह्या लूज मोशनला रिस्पॉन्सिबल कोणता जंतू आहे, ते ई कोली. मग हे लूज मोशन होतात, ते जंतू कुठं पडतात, मग बाहेर पडतात आणि मग ते मलमूत्राद्वारे मग काय होतात, मग नदी नाल्यामध्ये वाहून जातात. मग नदी नाल्यामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये ई कोली जास्त प्रमाणात आहे. ॲज अ ई कोली जास्त प्रमाणात आहे. तो ई कोली जास्त प्रमाणात असणे याचा अर्थ आहे मलमूत्रामुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. मलमूत्राद्वारेच बाहेर पडणार नाही ई कोली, मग ती पाण्यामध्ये मिसळणार. पाण्यामध्ये ई कोली जास्त आहे याचा अर्थ काय होतोय की मलमूत्रामुळे पाणी दूषित झाले आहे. पुढचा प्रश्न. नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. अगं ध्वनी तीव्रतेचे प्रमाण ठीक आहे, हे गव्हर्नमेंटनं ठरविलेले आहेत. रात्री किती असावे, दिवसा किती असावे. तर रात्री बघा, नागरी वस्तीमध्ये रात्री आणि दिवसा. आता नागरी वस्तीमध्ये रात्री किती पाहिजे, 45. दिवसा किती पाहिजे, 55. ठीक आहे. आणि जिथे कमर्शियल एरिया असेल, व्यापारी, ठीक आहे, व्यापार कमर्शियल एरिया, तर तिथं रात्री 55 पाहिजे आणि दिवसा 65. आणि इंडस्ट्रियल एरिया म्हणजे जिथं कारखाने आहेत, ठीक आहे, जिथे काय आहेत कारखाने, त्या ठिकाणी रात्री 65 आणि दिवसा 75 डेसिबल एवढेच ध्वनी पाहिजे. हे प्रमाण ठरवून दिलेलं आहे. लक्षात काय ठेवायचं, नागरी वस्तीमध्ये रात्री 45, दिवसा 55. व्यापारी वस्ती किंवा कमर्शियल एरियामध्ये रात्री 55, दिवसा 65. कारखाने इंडस्ट्रियल एरियामध्ये रात्री 65, दिवसा 75. तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, कोणी सांगल? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 55, ऑप्शन बी. नंतर घेऊ दुसरा क्वेश्चन. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला म्हणून ओळखले जाते. ते म्हणजे बेसल परिषद. सायटस नाही, सायटस काय, कन्व्हेन्शन्स ऑन इंटरनॅशनल ट्रेड फॉर एंडेंजर्ड स्पेसीस ऑफ फ्लोरा अँड फौना, हे सायटस आहे. रामसर परिषद आणि वेटलँड परिषद ही एकमेकांशी निगडीत आहे. रामसर हे शहर इराण या देशामध्ये आहे. तर रामसर परिषदमध्ये काय ठरवण्यात आले, ते जे पाणथळ जागा आहे, ठिकाणे, यांच्या संरक्षणासाठी हे परिषद होती किंवा ट्रीट अंमलबजावणी करण्यात आलेली होती. म्हणजे वेटलँड म्हणजे पाणथळ जागा, ठीक आहे. वेटलँड परिषद, रामसर परिषदेलाच काय म्हणतात, वेटलँड, ठीक आहे. तर ह्याचं उत्तर आहे बेसल परिषद. 24 भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. तो कायदा म्हणजे काय असेल, पर्यावरण संरक्षण कायदा, ऑप्शन सी. पुढचा क्वेश्चन. सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरविले आहेत? तर शाश्वत विकासासाठी ध्येय ठरवले त्यांचे 17, ऑप्शन
बी. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते? ह्या प्रश्नाचं उत्तर तर एवढं कन्फर्म नाही म्हणून मी काय चुकीचं सांगू शकत नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी हे शिफारस डॅश डॅश आयोगानं केली होती. कोणचा आयोग असेल मग या ठिकाणी? भारती विद्यापीठ. पुढचा क्वेश्चन, शिक्षण हे डॅश डॅश होय. हे सर्वांना माहीत आहे, जे शिक्षक आहेत ते. जे व्यावसायिक शिक्षण, प्रोफेशनल एज्युकेशन. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे डॅश डॅश साली केले गेले. एज्युकेशन पॉलिसी कोणत्या वर्षी बदलण्यात आली? 1968, 1986 आणि 2020. ठीक आहे. 1986 मध्ये काय झालं मग? एज्युकेशन जे शिक्षण मंत्रालय होतं त्याचं नाव बदलण्यात आलेलं होतं, ते म्हणजे मानव संसाधन विकास मंत्रालय. तो ऑप्शन बी. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्तपुरवठा करीत नाही? सोपा आहे. आन्सर काय? डी. NCTचं लॉंग फॉर्म काय? नॅशनल काउन्सिल फॉर टीचिंग एज्युकेशन्स. पुढचा क्वेश्चन्स, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्येचा अंतर्भाव होतो. स्मरण, अभियोग्यता, मर्मदर्शी, सर्जनशीलता. त्याला मानसशास्त्रीय जास्त जमतं, त्यांनी विदिन 5 सेकंदमध्ये हा प्रश्न सोडला असेल. ह्या प्रश्नाचं उत्तर काय मग? ऑप्शन डी. पुढचं, मानव जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ डॅश डॅश हा होय. कुमार अवस्था. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश डॅश असतो. डिस्कशन फोरम माझ्या मते स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम. डिस्कशन म्हणजे नक्कीच शंका समाधान करण्यासाठी असेल. आय थिंक दिस आन्सर, माझ्यामध्ये या प्रश्नाचा आन्सर आहे ए. तरी तुम्ही स्वतः कन्फर्म करून घ्या. आय थिंक दिस इज अ करेक्ट. पुढचा क्वेश्चन आहे, डॅश डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकविता येत नाही. कोणचा असेल मग? ऑप्शन सी. निरपेक्ष व सापेक्ष श्रेय. पुढचा क्वेश्चन काय? निरपेक्ष व सापेक्ष श्रेयांकीकरण हे डॅश डॅश श्रेयांकीकरणाचे प्रकार आहे. व्हॉट इज द आन्सर? इज बी. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण डॅश डॅश हा होय. संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची. तुम्हाला मनापासून आवडच नाही तर तुमच्या हुशारकीचा काय फायदा आहे? मग तुमच्या विषयावर प्रभुत्व खूप आहे पण तुम्हाला रिसर्चमध्ये आवडच नाही, तुम्हाला शिकवण्यातच फक्त आवड आहे. तुम्ही खूप टॅलेंटेड आहोत पण आवड नाही, मग त्याचा काय उपयोग आहे? तर अगोदर मनापासून आवड पाहिजे, अभिरुची पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे, गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास डॅश डॅश असे म्हणतात. चिंतनशील करतो.
या प्रश्नाचं उत्तर आहे सी, डिकोडिंग करतो. म्हणजे ते आपल्या विचारानुसार, ते अंडरस्टँडिंगनुसार तो चिंतनशील करून तो आपल्याला नोट्स करतो. जसं समजेल तसं काय करतो, तो डिकोड करत चालतो. पुढचा क्वेश्चन आहे, शैक्षणिक संपादन हे चल श्रेणीवर मोजले जातात. प्रश्न आहे नामांकन. ऑप्शन ए. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण डॅश डॅशशी असेल. मध्यांक. संशोधन लेख रिसर्च पेपर डॅश डॅशवर आधारित असतात. प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती हे दोन्हीवर बी असतात. पुढचा क्वेश्चन, व्यवस्थितपणे तुम्ही हा पॅरेग्राफ वाचून घ्या. व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या आणि नंतर ह्या प्रश्नाचे उत्तर तर ह्याच्यामध्येच आहे, तर उत्तर तुम्ही ओळखायचे आणि कमेंट्समध्ये सांगायचे. मेन क्वेश्चन आला इकडं 46 नंबरचा. निकोबोच्या मते संप्रेषण चक्रामध्ये हा फार महत्त्वाचा घटक नसतो. निकोबेचा त्रिसूत्री कम्युनिकेशन फॉर्मॅट होता. त्याच्यामध्ये काय होतं, इम्पॉर्टन्स त्यानं तीनच घटकांना दिलेलं होतं. ते म्हणजे कोणता घटक होता, सेंडर एक होता, ठीक आहे, रिसिव्हर, ठीक आहे, रिसिव्हर, आणि दुसरा होता मॅसेज कंटेंट्स, SMS, ठीक आहे, मॅसेज. हा 3 सूत्री ट्रायंगल होता. सेंडर, रिसिव्हर, मॅसेज कंटेंट्स, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये संदेश बी आहे, प्रेक्षक बी आहे, ग्राहक बी आहे. फक्त ह्याच्यामध्ये त्यांना माध्यमचं एवढे इम्पॉर्टन्स दिलं नव्हतं. या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग, सी. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो? तर ह्या प्रश्नानुसार सर्वात महत्त्वपूर्ण घटक मीडियम आहे, सी. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व तो कामगारांना पाळली हे संप्रेषण आहे, क्षितिज. ग्राहकाचे अनावधान हे डॅश डॅशवर परिणाम करू शकतो. संप्रेषण परिणामकारता. दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही समाजाला चुकीच्या दिशेने नेतात कारण प्रेक्षक व ग्राहक यांची अवबोधता. ऑप्शन टी. तर या ठिकाणी 50चे 50 क्वेश्चन्स आपण सोडले आहेत. काही क्वेश्चन्स जे मॅथमॅटिकल क्वेश्चन्स ते बी सॉल्व केले असते, पण ते खूप वेळ खाऊ आहेत. आणि डिटेलमध्ये डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करण्यात येईल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा और सबस्क्राईब करा. थँक्यू.